थोडंसं ओपन लेली होती. ठीक आहे. पाटील काल मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. तुम्हाला गेल्या 60 सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात काय झालं काय नाही कोणी सांगायला तयार नाही. तुम्हाला काही कळलंय का? काही झालं असं वाटतंय? नाही, आम्हाला पण नाही कळलं, पण त्यांचे निर्णय आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितले की बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय त्यांनी मार्गी काढला आहे. केसेसच्या संदर्भातल्या एक निर्देश दिले त्यांनी सगळीकडं. आणि माननीय शिंदे साहेबाची जी समिती आहे तिला 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली याबद्दलही माहिती मिळाली. अशा 2-4 गोष्टी त्यांनी केल्या. मला वाटतं मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याबद्दल तिथं चर्चा आणि फक्त त्यांचं म्हणणं होतं की घोषणा करायची राहिली. असं काहीतरी 2-4 विषय त्यांनी घेतले. आता आपला मूळ विषय राहिला 58 लाख नोंदीचा. त्याच्याबद्दलही सगळ्या गावागावात त्यांनी शिबिरं घ्यायचे निर्देश दिले. ही पण माहिती आहे की शिबिरं घ्यायचे, गावागावात जायचं आणि 3 महिन्याच्या आत हे गोष्टी करायच्या. 3 महिन्याच्या आत म्हणजे समजा त्याचा अर्थ असा की आजपासून सुरुवात करायची तर 3 महिन्याच्या आत. आणि दर 8 दिवसाला 15 दिवसाला कलेक्टरांनी तो आढावा घ्यायचा आहे आणि कलेक्टरांकडून उपसमिती म्हणजे विखे पाटील साहेब आढावा घेणार. या 5-6 गोष्टीबद्दल माहिती मिळाली. आता मूळ आपला विषय राहिला हैदराबाद गॅझेटियरचा. तर त्या संदर्भातले जे निर्देश आणि ते द्यायचे तर त्या संदर्भात थोडंसं रात्री आमचेच इथं अभ्यासकांना ते डबल SOP वाचायसाठी वेळ गेला. असं म्हणजे जे खरं आहे ते सांगायला फक्त की असं त्या दिवशी आपण ड्राफ्ट वाचला होता सगळा. SOP पण वाचली होती आंदोलनाच्या ठिकाणी. त्यात काही दुरुस्त्या दिल्या होत्या. मग त्या दुरुस्त्या केल्यात की नाही केल्यात हे बघण्यासाठी आणि तुम्हाला सूचना आणि निर्देश काढायच्या अगोदर एकदा आम्हाला दाखवा असं ठरलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते वापस टाकलं रात्री. पण इथंच 10 वाजले ते वापस पाठवलं. एखादी आज ते निर्णय होतील. फक्त याचा अधिकृत कागद निर्देशाचा आमच्याकडे फक्त नाही. 5-7 गोष्टी कळाल्या. झाली का नाही? नाही, आता अधिकृत कळलं आम्हाला. आज गोष्टी कळतील आता बऱ्याच. काय काल झाले ते कळत. फक्त त्यांनी जे जे निर्देश सूचना काढल्यात त्याचा अधिकृत कागद आपल्याकडे नाही, दिला नाही. परंतु माहिती 5-7 विषय त्यांनी हातात पक्के घेतले. ही पक्की माहिती आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरच्या SOPच्या संदर्भातले म्हणजे प्रमाणपत्र निघायला पाहिजे त्याचे निर्देश देण्यासाठी जे अधिकृत सूचनेचा कागद आहे तो नाही आमच्याकडे आणखी. आणि 58 लाख नोंदी निघाल्या त्याच्याबद्दलचे निर्देश सूचना दिल्यात राज्य स्तरावर. याचा एक आमच्याकडे कागद नाही. म्हणजे जे आहे ते सांगितलं आज ही असं वाटतं कागद. तुम्ही सकारात्मक आहात. हा 5-7 मागण्यावरती त्यांनी चर्चा केली आणि ती खूप उच्चस्तरीय बैठक होती. पहिल्यांदाच इतके कॅबिनेट मंत्री मराठा उपसमितीच्या बैठकीला हजर होते. सचिवापासून अपर सचिव सगळेच हे पहिल्यांदाच हजर होते. हे आम्ही सुद्धा बघितलंय. आणि त्याच्यातून असं वाटतं की सरकारनं पक्क आता मनावरती घेतलंय. फडणवीस साहेबांनी मनावरती घेतलंय आणि तिथं सगळेच मंत्री होते. शिंदे साहेबांचे पण होते, अजितदादांचे पण होते. तर आता पक्कच मनावरती घेतलंय विखे पाटलांनी पण असं दिसतंय. मग आता पुढं असंच कंटिन्यू ठेवतेत का पुन्हा अर्ध्यात गेल्यावर काही ब्रेक लागतोय हे माहित नाही. पण सध्या तरी असं दिसतंय की सरकारनं पक्क मनावरती घेतलंय की 58 लाख नोंदी ज्या मिळाल्यात मराठा समाजाच्या त्याचे सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, त्याच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्यात. हैदराबाद गॅझेटियरचा GR काढलाय त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा वाटप करायचे हे पक्क मनात घेतलेलं दिसतंय असं कालच्या बैठकीतून त्यांचं वाटतंय. कारण 6 ते 7 विषय त्यांनी मार्गी काढलेत. फक्त अधिकृत आपल्याकडं निर्देश आणि सूचना दिलेला कागद मात्र सरकारचा नाही. हा म्हणूनच म्हणलं मी का हे विखे पाटलाने चांगलं मनात घेतले दिसतंय आणि पूर्ण मोकळी फ्रीडम जी म्हणलं जातो ती दिला दिसतोय फडणवीस साहेबांनी सगळ्यांना. म्हणून आता एखाद्या वेळेस होईल असं वाटतंय. पण अधिकृत मात्र त्यांनी केलेले सूचना निर्देश जे दिले ते अधिकृत नाहीये. ते तोंडी झाले बैठकीत दिलेले.
पण तशा सूचना अधिकृत कागदपत्रे सुद्धा प्रत्येक राज्यातल्या अधिकाऱ्यांपर्यंत त्या गेल्या पाहिजे. नुसती बैठक घेतली ती उच्चस्तरीय झालं हे पण खरं आहे, पण नुसतीच उच्चस्तरीय झाली आणि खाली काहीच हालचाल झाली नाही असं नको. ते लेखीच त्यांचे ते कागद निर्देश सूचना निघायला पाहिजे सरकारच्या आणि सचिवांच्याकडून पण, दोघांकडून पण. तरच मात्र प्रेशर अधिकाऱ्यांवरती येईल. नसता त्या ऍडमिशन सुरू होतील पुन्हा, त्या टायमाला पुन्हा ऍडमिशन घेतील, पुन्हा व्हॅलिडिटीला थांबा, अमकच करा, त्रुट्याच निघाल्या, बाकीच्या त्रुट्या निघत नाहीत, मराठ्यात लगेच त्रुट्या निघत्या. म्हणजे हे जर प्रकार थांबवायचे असतील तर सरकारला, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला, विखे पाटील साहेबाला यांना कागदपत्रित निर्देश काढावे लागणार आहे. आणि बहुतेक आज संध्याकाळपर्यंत कागदपत्र निर्देशाचे कागद येतील असं वाटतंय आमच्याकडे. तुम्ही ओबीसी सॉरी मराठा मंत्रालय किंवा पक्ष स्थापन करण्याची मागणी करता, पण जर कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही ओबीसी होत असाल आणि ओबीसीचा ऑलरेडी कक्ष असेल, मंत्रालय असेल, तर मग तुम्ही ओबीसी झाल्यावरती काय तुम्हाला कशासाठी हवा असा प्रश्न उपस्थित केला. उपस्थित करणारं कामच नाही ना, मराठ्याच उपस्थित करायला आहेत फक्त ते. त्यांचं मात्र किती का खायना, त्यांना वर बनवून खायला चालतं. आम्हाला सारथीला पैसे दिले द्या आम्हाला बी, आम्ही तुम्हाला किती दिले विचारलं का आतापर्यंत? मराठ्यांना काय दिलं लगेच आम्हाला द्या, ती सिस्टमच आहे त्यांची. तुम्ही आमके झाल्यावर काय करायचं, तमके झाल्यावर काय करायचं, तुम्ही झालात ना, आता काय करायचं, आरक्षणात तुम्हाला खाल्लं ना 60-70 वर्ष, बस झालं मग. असं म्हणलं खाल्लंच ना, आता बरं खाऊन द्या दुसऱ्याला. आता कारण मोठं म्हणजे आरक्षण सोडून सगळे आता खाऊन द्या, आता ज्यांना नाही त्यांना. तसं नसन जमत, तसं लगेच गोड लागत नाही, लगेच गरीब होती ती तवा मागाशेत म्हणतात आम्ही, तवा लगेच गरीब होती. म्हणजे यांची सिस्टम दुटप्पीपणाची. मराठ्यांची विरोधी भूमिका आहे. मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी दिसले नाही पाहिजे, तेही उच्च शिक्षणात गेले पाहिजे, ही भूमिकाच नाहीये त्यांची. ती आम्ही घालतो. यांनी हे किती जळाले, मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन होणार, मराठ्यांचे प्रश्न सोडा ताणणार, आणि मराठा समाजाची राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा राहणार. पण याबाबत बैठकीत काय केलं पंचबाबत मराठा सगळ्या चॅनलला आले, बिना चर्चेत कसं देखील. पण काल विखे पाटील यावर काहीच माध्यमांना न बोलता निघून गेले, तुम्ही का स्पष्ट करत नाही, तुम्ही म्हणताय चर्चा झाली. हा बघा, आम्हाला त्यांच्याकडून जी माहिती मिळाली मी तुम्हाला सांगून, त्यांच्याकडूनच माहिती मिळाली, त्यांच्या माणसाकडून आम्हाला, की बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी, कुटुंबासाठी आपण निर्णय MIDCचा केलाय, विद्युत महामंडळाचा सुद्धा लगेच करतोय, ही एक विषय त्यांनी क्लिअर केला. केसेसच्या संदर्भातले निर्देश आम्ही दिले, सगळ्या माहिती आम्ही मागवायला लागतो, तरच आम्हाला काम करता येईल. म्हणजे समजा घेतलं, आणि तेही बरोबर आहे ना, त्यांना माहित पाहिजे कोणत्या केस कुठे आहेत, काय आहेत. आम्ही जर नुसतंच म्हणलो केस मागवी, आपण त्यांना माहित पाहिजे काय घ्यायची कुठं, म्हणून ते आता ती माहिती घ्यायली, ते काम झालं. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली त्यांनी, म्हणजे आता शिंदे समितीचं पुन्हा नोंदी शोधायचं काम सुरू आहे. म्हणजे मराठ्यांसाठी ही लय आनंदाची गोष्ट आहे की पुन्हा नोंदी शोधायला सुरुवात जर झाली, आणि आणखीन 10-20 लाख जर नोंदी निघाल्या तर खूप मराठ्यांचं कल्याण होणार. खूप 1 वर्षात 10-20 लाख नोंदी शोधल्या, मराठ्यांचं खूप कल्याण होणार. हे मराठा समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. ही आपल्यासाठीची चांगली गोष्ट आहे. आणि मंत्रालयाची सुद्धा चर्चा झाली, फक्त आता ते आचारसंहितेमुळे काहीतरी होतं वाटतं, घोषणा करता येणार का काय, काहीतरी त्यांचं असं होतं काहीतरी प्रॉब्लेम. आणि 58 लाख नोंदी ज्या आहेत त्याच्या संदर्भात आता त्यांनी शिबिरं घेण्याचे निर्देश दिले सगळीकडे, की 3 महिन्याच्या आत हे पूर्ण करायचंय काम. मग आता आजपासून ते सुरू झालं. मग आता किती नोंदी, किती प्रमाणपत्र, आता घरापर्यंत जायचं सांगितलंय त्यांना. मग आता ते घरोघरी जाऊन अभियान होईल, त्याच्यात सगळे त्यांच्या कुटुंबाशी अधिकारी चर्चा करतील, आणि त्या स्तरावरती कुणबी प्रमाणपत्र 58 लाखाच्या बद्दल निघतील. 6वा विषय राहिला हैदराबाद गॅझेटियरचा, तर त्या संदर्भात आता निर्देश आज निघते वाटतं, किंवा रात्री निघाले असते उशिरा. ते जरा आमच्याकडंच इकडं थोडं काय दुरुस्ती आहेत का पुन्हा, त्यासाठी अभ्यासकच 10 वाजेपर्यंत इथं सुरू होत, त्यामुळे थोडा त्याला वेळ होऊ शकतो, किंवा आज होऊन जाईल. पाटील साहेब, सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की आधी अनुकंपावर फक्त पुरुषाला वारस धरला नाही, पण कोर्ट असं म्हटलंय की लिंगभेद चालणार नाही, आता मुलींनाही तो सन्मान दिला पाहिजे, मुलीला कुटुंबापासून तोडता येईल. तर तुमची काल मागणी होती की काही आत्महत्या झालेले, शहीद झालेले शेतकऱ्यांच्या मुलं नाही, मुली आहेत, तर तुम्हाला याचा फायदा होईल? हो, सगळ्यालाच होईल ना. आमच्या असं आणि न्यायालयाने जो
निर्देश दिले ते सगळ्यासाठीच फायदा होईल. मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेले कुटुंब येतात त्यांच्यात बी काही ठिकाणी फक्त मुलीच्या मुलं नाही तर तो फायदा त्यांना होईल. शेतकऱ्यांच्या बद्दलचा तसाच विषय असेल तर ते चांगला निर्णय चांगला झाला तो की सगळ्यांसाठी तो फायदा होईल. चांगला निर्णय आहे. 2 लाखाचं कर्ज सरकारने माफ केलंय तर त्याची घोषणा निवडणुकीनंतर करू तर माहिती तर आज देऊन टाकली मुख्यमंत्री आचारसंहितामुळे पण माहिती तर देऊन टाकली. आपण कर्जमुक्तीच करा ना काय याला 2-2 हजार 2-2 लाख करता का कामान धामाचे एकदाच मोकळे करा शेतकरी आणि मालाला भाव द्या. काहीच गरज नाही पुन्हा शेतकऱ्याला कशाची. सरळ सरळ स्पष्ट काम करा. एकदाच काढा किती कर्ज येते पुरी कर्जमुक्ती करा आणि शेतकऱ्याला सांगा तुमच्या मालाला दामदुप्पट भाव केलाय आजपासून आता कर्ज नाही देत आम्ही तुम्हाला. ते घेणार नाही दुप्पट भाव केलं. कापसा जर 10-15 हजार रुपये भाव केला तर काय मागत देऊ. सगळ्या पिकात जर दुप्पट करत गेले काहीच गरज नाही शेतकऱ्याला कशाची आत्महत्या करायची सुद्धा गरज नाही. म्हणजे तुम्ही जसं एकदा लाडक्या बहिणी दिला ना तशी एकदा पूर्ण कर्जमुक्ती करा पण शेतीमालाला भाव पण द्या. तुम्ही ते कर्जमुक्ती करताना कापसाचा भाव आहे 2,500 मग हे असं नाही जमायचं. ते उलट खेळ करून ठेवला. वाढवा सगळ्या शेतकरीच जगितोय देशाला. जगवा शेतकऱ्याला सुद्धा करायलाच पाहिजे. त्या लाडक्या बहिणीचे बऱ्याच लाडक्या बहिणी बाहेर काढल्या आणि काही 14,000 दाजीने काढले वाटतं पैसे लाडकी बहीण होऊन. ते दाजीच्या मागा लागले ते म्हणले मी ते 14,000 वसूल करणारे पैसे. म्हणतात ती पण लाडकी बहिणीच दाजी आहे ना कुणीतरी. अरे जरी दाजीना काढले असले 14,000 तरी बायको आहेच ना दाजीला. ती तुमची बहीणच आहे ना मग लाडकी बहीण. मग दाजीचे पैसे हाणायला लागले फडणवीस साहेब. काय दाजीने काय वाटलं की तुमचे म्हणलं की 14,000 दाजी सोडून द्यावे एवढी बार. गुन्हे दाखल व्हायची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हे तर दाखल करूच नका पण दाजी पण घेऊ दे नका नाही एवढी बार. ती बहिणीला त्रास देणार आहोत तुमच्या मग. अशी कशी लाडकी बहिणी फडणवीस साहेब तुमची. तुम्हाला वाटतं का बहिणीला त्रास व्हावा. जाऊ दे ना एखाद बार दाजी असतो एखाद बार एखादा आडबुडा दाजी असेल. त्याची सोय सरकारी अधिकारी आहेत ना मग त्या अधिकाऱ्याला दोष द्या ना म्हणा. दाजीला पण दोष द्या. आधी हे सरकारी अधिकारी साहेब म्हणून मग ही सवत दाजी आहे का फडणवीस साहेबाचा पैसे घेतल्याला. हा ते अधिकाऱ्यांचा दोष आहे. अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. ते बिचारे शेतकरी गरीब दाजी निघणारे ते आता 14,000 निघालेली. गरीबाच्या मागा लागून फडणवीस साहेबाला काय मिळणार आहे. आता काही तुम्ही अपात्र लाडक्या बहिणी काढल्या मतदान होत तर पात्रावत मतदान झालं की ते अपात्र झाले. बरं ठीक आहे बाबा काय करीनात का. दाजी तो वर दिसले नाही 14,000 तुम्हाला पैसे घेतलेले. मतदान झालं आता काय दाजी त्रास देतो नसतील बी आता ते तवाच उडीले असतील. उगाच त्रास देऊ नका त्या 14,000 सुद्धा फडणवीस साहेब. बहिणी नाराज होते. बहीण नाराज होते ना म्हणजे का तुम्हाला त्या 14,000 दाजीच्या बहिणी मतदान नाही करणार पुन्हा. पांगन ती चिंता आहे तुम्हाला. चिंता म्हणजे काय आणि मला दाजी चिंता आहे बाबा. दाजीचा मागा लागते लोक शिवगा. दाजीनं काय केलं. थोडेच कमाई नाही. ठीक आहे चालतंय. ओके चलो धन्यवाद.